मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण चेक व्हॉल्व बद्दल माहिती पाहिली, पायलट ऑपरेटेड चेक व्हॉल्व बद्दल माहिती पाहिली। तर आज या व्हिडिओमधून आपण लोड होल्डिंग व्हॉल्व बद्दल माहिती पाहूया। लोड होल्डिंग व्हॉल्व द्वारे लोड होल्डिंग हे मूलभूत कार्य पुरवले जाते। लोड होल्डिंग की ज्यामुळे मशीनवर ॲक्युएटरची सुरुवातीची चालाचाल टाळली जाते, ज्यामुळे मशीनला दीर्घकाळ एका स्थितीत राहू देण्याकरता बूमची आवश्यकता असते, त्यावेळेस याचा उपयोग करतात। लोड होल्डिंग व्हॉल्वमुळे सिलेंडर आणि मोटार्स यावर अनियंत्रित स्वरूपात लोड येण्याचे टाळले जाते। यासाठी त्याचे प्रेशर सेटिंग हे लोडच्या अगोदर केले जाते। हे सेटिंग जास्तीत जास्त संभावनीय लोडपेक्षा जास्त असते। आवश्यक असलेल्या कमीत कमी वेग प्राप्त करण्यासाठी व्हॉल्वच्या ओपनिंग नियंत्रणाचे कार्य हायड्रोलिक पिस्टनद्वारे केले जाते। आकृतीत दाखवल्याप्रमाणे लोड होल्डिंग व्हॉल्व हा लोड होल्डिंग व्हॉल्वचा एक प्रकारचा प्रेशर कंट्रोल व्हॉल्वच आहे। फ्लो कंट्रोल व्हॉल्व हायड्रोलिक सर्किटच्या द्वारे फ्लुइडला प्रवाहाचा दर नियंत्रित करण्याचे कार्य फ्लुइड कंट्रोल व्हॉल्व करतो। व्हॉल्व फिक्स डिस्प्लेसमेंट पंपाकडून बॅच सर्किटकडे जाणाऱ्या फ्लुइडच्या घनफळाचा दर तंतोतंत मर्यादित ठेवण्याचे कार्य करतो। लिनियर ॲक्युएटरची गती नियंत्रित अथवा रोटरी ॲक्युएटरला नियंत्रित स्पीडला प्रदान करणे हे फ्लो कंट्रोल व्हॉल्वचे कार्य आहे। आता आपण फंक्शन बद्दल माहिती पाहूया। लिनियर साठी रोटरी ॲक्युएटरचा स्पीड नियंत्रित किंवा नियमित करणे, सब सर्किटच्या प्रवाहाचे नियंत्रण करून उपलब्ध शक्तीचे नियंत्रण करणे, सर्किटच्या वेगवेगळ्या बॅचेसला जाणाऱ्या पंपाच्या फ्लोला प्रमाणित विभागाने किंवा नियंत्रित करणे, अशा प्रकारे या फ्लो कंट्रोल व्हॉल्वचे फंक्शन आहेत। त्यामध्ये पहिला आता आपण पाहूया लिनियर आणि रोटरी ॲक्युएटरचा स्पीड नियंत्रित करणे। पिस्टनचा स्पीड नियंत्रित करतो की जे फ्लो रेट आणि पिस्टनचे क्षेत्र यावर अवलंबून असते। पिस्टनची वेलॉसिटी m/s, ॲक्युएटर मधील प्रवाहाचा दर mq/s अपॉन पिस्टनचे क्षेत्र म्हणजे m² इज इक्वल टू q/ap, म्हणजे q म्हणजे ॲक्युएटर मधील प्रवाहाचा दर आणि ap म्हणजे पिस्टनचे क्षेत्र m²। दुसरं फंक्शन आहे सब सर्किट प्रवाहाचे नियंत्रण करून उपलब्ध शक्तीचे नियमन करणे, म्हणजे शक्ती W बरोबर प्रवाहाचा दर म्हणजे mq/s इंटू प्रेशर n/m², P इज इक्वल टू q इंटू p। P म्हणजे शक्ती आणि q म्हणजे प्रवाहाचा दर, P म्हणजे प्रेशर। तिसरा आहे सर्किटच्या वेगवेगळ्या बॅचेसला जाणाऱ्या पंपाच्या फ्लोला प्रमाणात विभागणे किंवा नियमित करणे। मेन पंपाद्वारे विकसित केलेली शक्ती ही अवघड कामाची व्यवस्था करण्यासाठी सर्किटच्या वेगवेगळ्या भागांना बहाल करते। ओरिफिसचे काही प्रमाणात बंद होण्याचे अथवा हायड्रोलिक प्रेशर लाईनमध्ये स्थापित केलेल्या फ्लो कंट्रोल व्हॉल्व हे पंपाच्या प्रवाहात विरोध करतात। हा विरोध ओरिफिसच्या अपस्ट्रीमचे प्रेशरला रिलीफ व्हॉल्व सेटिंगच्या पातळी इतके वाढवतो आणि इतर प्रमाणाबाहेरील पंप फ्लो रिलीफ व्हॉल्वद्वारे टँककडे जातो।
फ्लो व्हॉल्व कंट्रोलचे वर्गीकरण. फ्लो व्हॉल्व कंट्रोलचे वर्गीकरण दोन विभागात पडलेले आहेत. नॉन प्रेशर कॉम्प्रेशन आणि प्रेशर कॉम्प्रेस्ड. नॉन प्रेशर कॉम्प्रेस या प्रकारात फ्लो कंट्रोल व्हॉल्वला जेव्हा सिस्टीम प्रेशर हे त्या मानाने स्थिर असते आणि मोटरिंग स्पीड जादा गुंतागुंतीचा नसतो त्यावेळेस उपयोगात आणतात. या व्हॉल्वच्या मागे ऑपरेटिंग तत्व असे आहे की ओरिफिसमधून येणारा प्रवाह अखंड स्थिर राहिला पाहिजे. जरी प्रेशर कमी झाले तरी प्रवाह सारखाच राहिला पाहिजे. दुसऱ्या शब्दात ऑपरेशनमधून येणाऱ्या प्रवाहाचा दर हा त्या विरुद्ध बाजूस प्रेशरमधील होणाऱ्या घट वर अवलंबून असतो. प्रेशर कॉम्प्रेस व्हॉल्व. नॉन कॉम्प्रेस व्हॉल्वमध्ये येणाऱ्या अडचणी या व्हॉल्वमुळे दूर झाल्या आहे. त्यासाठी या व्हॉल्वमध्ये ओरिफिस साईज सिस्टीमच्या प्रेशरच्या बदलानुसार बदलली जाते. हे कार्य स्प्रिंग लोडेड कॉम्प्रेसर स्पूलद्वारे कुशलतेने केले जाते. प्रेशर ड्रॉप वाढवल्यास या स्पूलने ओरिफिसची साईज कमी केली जाते. एका व्हॉल्व सेट झाला की प्रेशर कॉम्प्रेस हा प्रेशर ड्रॉप जवळपास स्थिर ठेवण्यासाठी क्रियाशील राहतो. या ओरिफिसच्या मार्गाने प्रवाह जवळजवळ नियंत्रित ठेवतो. हा आउटलेट प्रेशरच्या फीड मेकॅनिझम प्रकारचे काम करतो. पुढचे आहे मीटर इन सर्किट. ही अशी पद्धत आहे की ज्याद्वारे फ्लो कंट्रोल व्हॉल्वला हायड्रॉलिक सिस्टीममध्ये अशा प्रकारे बसवले जाते की ज्यामुळे ॲक्ट्युएटरकडे जाणाऱ्या फ्लूइड प्रवाहाच्या राशीवर मर्यादा आणल्या जातात. जर फ्लो कंट्रोल व्हॉल्व विशिष्ट जागी बसवला गेला नाही तर ॲक्ट्युएटरचे विस्तारले जाणे व मागे येणे हे मर्यादेच्या बाहेर जाते. फ्लो कंट्रोल व्हॉल्वच्या उपस्थितीत सिलेंडरकडे जाणाऱ्या फ्लूइड मर्यादा ठेवणे आवश्यक होते. त्यामुळे सिलेंडरचे विस्तारले जाणारे कमी प्रवाहामुळे पुन्हा मागे पुढे जात असताना हा परतीचा प्रवाह फ्लो कंट्रोल व्हॉल्वच्या उपमार्गाने जात असल्याची खात्री चेक व्हॉल्व करतो. मीटर इन ऑपरेस हे पॉझिटिव्ह लोड करता अत्यंत अचूक आहे, परंतु ओव्हर रनिंग लोडवर की ज्यावर ॲक्ट्युएटर नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा सिलेंडर कॉन्ट्युएट होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे मीटर इन सर्किट आपण पाहत आहोत. मीटर आउट इन सर्किट. मीटर आउट इन सर्किट हे ऑपरेशन मीटर इन ऑपरेशनच्या विरुद्ध आहे, कारण या दिशेत होणाऱ्या बदलामुळे मीटरेट केल्या जाणाऱ्या ॲक्ट्युएटरपासून फ्लूइड दूर जाते. मीटर आउट ऑपरेशनचा फायदा म्हणजे सिलेंडर ओव्हरिंग आणि त्यामुळे कॉन्ट्युएटिंग होण्यास टाळले जाते. प्रवाहाचा दर सिलेंडरच्या बाहेर नियंत्रित करून स्पीड नियंत्रण करण्यासाठी मीटर आउट म्हणतात.